As you all know, I am not a good or excellent student, guiding me and encouraging me. In my life, last but not least, I dedicate शायरी for my teacher. फूल हो गुलाब जैसा, महल हो ताज जैसा, फूल हो गुलाब जैसा, महल हो ताज जैसा, और जिंदगी के हर कदम पर उस्ताद हो आप जैसा। थैंक यू, इधर देखिए। मी सुरुवातीला याच्यामुळे बोलतोय की नेमकं त्यांना आम्ही जे कार्यक्रमाचं स्वरूप सांगितलेलं होतं की ते शिक्षक दिन विद्यार्थी शिकवणार, परंतु कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं आणि मॅडमला जायचं असते, चॅनलवाले आले, त्याच्यामुळं त्यांना बाहेर शिकवून मिळालं म्हणून आम्ही हा कार्यक्रम शिकवण्याचा जो कार्यक्रम आहे कार्यक्रम संपल्यानंतर होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे चाबुकस्वार मॅडम या बदनापूर इथल्या जे मेडिकल कॉलेज आहे तिथं पॅथॉलॉजी डिपार्टमेंटचा प्रोफेसर आहे. तुमच्याही याच्यातलं जे सगळ्यात हायेस्ट शिक्षण असतं MD पॅथॉलॉजिस्ट, त्या MD पॅथॉलॉजिस्ट आहेत. खडकोपाटणला त्यांचं मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे चाबुकस्वार सरांचं, म्हणजे त्यांचंच आहे. तिथेही अत्याधुनिक अशी लॅब आहे, त्या लॅबच्या डायरेक्टर म्हणून त्या काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत किमान आपल्या 10 ते 15 विद्यार्थ्यांना त्या लॅबमधून ट्रेनिंग मिळालेलं आहे. सातत्यानं त्यांचं सहकार्य आपल्याला असतं आणि म्हणून गेल्या वर्षीपासून आपल्याला त्यांना या कार्यक्रमाला बोलवायचं होतं, कॉलेजमध्ये शक्य होत नव्हतं, म्हणून यावेळेस आपण त्यांना बोलवलेलं आहे. ते या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फील्डमधल्या ज्या संधी आहेत लॅबमध्ये, म्हणजे पॅथॉलॉजिस्ट झाल्यानंतर म्हणजे तुम्ही जे टेक्निशियन्स होणार आहे, टेक्निशियनच्या ज्या संधी आहेत त्याच्याबद्दल आणि टेक्निशियन कसा असावा, त्याच्यामध्ये काय काय अडचणी आहेत या संदर्भात थोडक्यात ते बोलतील. त्यांना यासाठी बोलवलेलं आहे, म्हणून नेमकं विषय कळावा म्हणून मी घेतलेला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचं आयोजन केलं. खरं तर शेवटच्या म्हणजे 2-3 तारखेला काहीतरी आले, एवढ्या लवकर सगळं शक्य नव्हतं, म्हणून आपण आजचा दिवस निवडला. पुढचा कार्यक्रम जो आहे किमान 8-10 दिवस अगोदर करा. हा कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा सगळ्या शिक्षकांनी इथंच बसून ज्यांनी तयारी केलेलं आहे त्यांना शिकवू द्या. सगळे विद्यार्थी नाश्ता केल्यावर पुन्हा क्लासमध्ये बसा, बाहेर जाऊ नका. आणि त्या विद्यार्थ्यांचे एक व्हिडिओ क्लिप करा. आम्ही ते बघून नंतर यांना म्हणजे आमच्या आधार पहिला वगैरे कुणाला तरी देऊन चांगलं एडिट करून आम्ही त्याला यूट्यूबवर वगैरे टाकू. तर कुणीतरी एकट्याने जबाबदारी घेऊन ते करा. सर्व नियोजन फार चांगलं झालेलं आहे. सर्व विद्यार्थिनींनी अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे. तुम्ही जर असे कार्यक्रम करणार असाल तर आपण विज्ञान दिवस गेल्या वर्षी केला होता. आपण याच्यानंतर येणारे कुठलेही चांगले जे डे असतील ते आपण चांगल्या पद्धतीनं साजरं करू. त्याच्यासाठी कॉलेज कुठल्याही गोष्टीचं कमतरता पडू देत नाही. मॅडम मराठवाड्यातलं एकमेव पॅरामेडिकलचं कॉलेज आहे की जे रेग्युलर क्लास घेते. म्हणजे घाटी सोडलं तर आमच्या कॉलेजमध्ये कुठल्याही कॉलेजला रेग्युलर क्लास होत नाही. आम्ही ॲडमिशन घेताना विद्यार्थ्यांना सांगितलं एक नया पैशाचं पुस्तक खरेदी करायची गरज नाही. आमच्याकडे मोठी लायब्ररी आहे. आणि जर समजा मी पोरांना हेही वचन दिलं की जर तुम्हाला एखादं पुस्तक आवडलं आणि ते जर आपल्या कॉलेजच्या लायब्ररीत नसेल तर तुम्ही कॉलेजमधून पैसे घ्या आणि कॉलेजच्या नावाने ते पुस्तक खरेदी करा. तुम्ही खरेदी करायची गरज नाही. तर आपण सगळ्याच गोष्टीची फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही या फील्डमध्ये काम करता. खरं तर आमच्याकडे जवळपास आजच्या कंडिशनला 250च्या वर ॲडमिशन्स आहेत आणि त्याच्यापैकी 50 विद्यार्थी प्रेझेंट आहेत. सॅच्युरेशन सगळ्याच फील्डमध्ये आलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये विद्यार्थी जबाबदारी घ्यायला तयार नाही. जर तुम्ही शिकणारच नसाल, ट्रेनिंगच घेणार नसाल तर तुम्हाला संधी कुठल्या मिळणार आहे. आता उद्या जर समजा कुठल्या लॅबमध्ये जागा निघाल्या, माझ्या 250 पैकी 250 पोरं जरी पास होऊन मार्केटमध्ये गेले तर इंटरव्ह्यू देताना तुमच्यापैकीच कोणीतरी सिलेक्ट होणार आहे. जे अनरेग्युलर राहून परीक्षा नुसतं पास झाले त्याला काही व्हॅल्यू नाही. आणि तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करणार आहात, तुमच्या रिपोर्टवर, तुमच्या डायग्नोसिसवर समोरचा जीव अवलंबून आहे. त्याची पूर्ण ज्ञान वाया जात नसतं.
त्याच्यामुळं आम्ही तर काय करतो मॅडम की बऱ्याच वेळेस म्हणजे काही आता मोठी टेक्निशियन आहे त्यांना पॅथॉलॉजी हा विषय नसला तरी आम्ही त्यांना बसवतो, कारण शिक्षण हे वाया जात नाही, ते कधी ना कधी कुठं ना कुठं कामाला येणार आहे. अनाटॉमी फिजिओलॉजी जवळपास सगळ्यांनाच आहे. आमच्या DMLTचा पोरांना नाही, मी तर त्यांना म्हणत होतो बघा, परंतु त्यांचे ऑलरेडी त्याच प्रश्नामुळं PG DMLTला आहे वाटतं मॅडम, अनाटॉमी DMLT नाही. तर आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. या वर्षीची बॅच चांगली आहे, म्हणजे 2020-21 नंतर मध्ये 2 बॅच अशा आल्या होत्या की आमचंही कुठलं मूड नव्हतं. आता तुम्ही सगळेजण व्यवस्थित राहता, चांगलं करा. आमचं सहकार्य तुम्हाला कॉलेज म्हणून सगळ्या शिक्षकांचं आणि माझं सगळ्यांचं सहकार्य असेल, एवढं बोलून मी माझे 2 शब्द. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू। आज यहाँ पर हमारे कॉलेज में डॉक्टर कांचन शांतिलाल देसरडा पैरामेडिकल कॉलेज, तो आज यहाँ पर हमने टीचर्स डे सेलिब्रेट किया और सब बच्चों ने बहुत अच्छे से, जो टीचर्स बने थे बहुत अच्छे से परफॉर्म किया। और आज मैं प्रिंसिपल बना था, मुझे भी पता चला कि सर कैसा फील करते हैं और कॉलेज का सब कैसा रहता है, और बहुत अच्छे से हमारा यहाँ पर प्रोग्राम हुआ। थैंक यू। हैप्पी टीचर्स डे। माझं नाव राजनंदिनी सिद्धार्थ नेतने, मी डॉक्टर कांचन शांतिलाल देसरडा महाविद्यालय पॅरामेडिकल इथं शिकत आहे। तर आमच्या इथं आज खूप सुंदर असा टीचर्स डे हा सेलिब्रेट झाला आणि टीचर्स डेचं महत्त्व कळालं की काय असतं। जेव्हा टीचर आपल्याला शिकवत असतात तेव्हा आपण पाठीमागे बसून जे डिस्टर्ब्स करतो किंवा लक्ष देत नाही थोडक्यात, तर त्याहून आपल्याला कळतं की आज टीचर्स जेव्हा सेलिब्रेट झाला तेव्हा टीचर्सने आम्हाला जेव्हा सांगितलं की महत्त्व काय असतं ते आम्हाला कळालं। आणि इथं मी ॲडमिशन घेऊन खूप छान वाटतं, कारण इथं एक इव्हेंट्स होतात, रेग्युलर लेक्चर्स होतात आणि सर तर खूप सपोर्टिव्ह आहेत आमचे हसन इनामदार सर, जे की हर एक कुठं पण जर काही अडचण आली किंवा काही पाहिजे असेल तर आम्ही सरांना जाऊन जर सांगितलं तर सर आम्हाला सांगतात की असं नाही तर हे असं आहे। आणि आमचा जो स्टाफ आहे, टीचर्स जे आम्हाला शिकवतात ते तर खूप सुंदर आहेत, काही झालं तर सर आम्हाला सांगतात की असं नाही असं आहे। पुन्हा मॅम्स तर खूप सपोर्टिव्ह आहे, जर काही पाहिजे असेल तर मॅम आम्हाला सांगतात की हे असं नाही तर असं आहे म्हणून। त्यासाठी थँक्यू सो मच पूर्ण स्टाफसाठी आणि हॅपी टीचर्स डे। देसरडा कॉलेज में पढ़ती हूँ, DMLT फर्स्ट ईयर स्टूडेंट। हमारे मैम तीनों भी मैम बहुत सपोर्टिव है, सर भी बहुत ज़्यादा सपोर्टिव है, डांटते रहते हैं, ठीक है चलता है, हम गलती करते हैं, हम बैक बेंचर्स है लेकिन हम भी पढ़ते हैं। मैम डांटती है चलो बाबा बच्चे, लेकिन बहुत अच्छा पढ़ाते हैं। कॉलेज में इवेंट्स भी होते हैं, फ़िलहाल तो हमारा फर्स्ट इवेंट है, इसलिए हमने बहुत ज़्यादा ग्रुप ने सब ने सेलिब्रेट किया है। और थैंक यू सो मच मैम, प्रिंसिपल सर, एंड थैंक यू। हैप्पी टीचर्स डे टू ऑल ऑफ यू अँड थँक्यू मॅम सर। गुड आफ्टरनून सगळ्यांना। मी लवेश रामदास गुले, मी PG DMLTचा विद्यार्थी। आमचं कॉलेज शांतीलाल देसरडा कॉलेज, इथं आपले मुख्याध्यापक सर हसन इनामदार सर यांनी इथं आपल्याला पॅरामेडिकलचे सर्व कोर्स उपलब्ध करून दिले आहे आणि सर्व इथे पॅरामेडिकल कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात आणि अत्यंत चांगल्या प्रकारे सगळे लेक्चर होतात आणि अत्यंत चांगल्या प्रकारचे टीचर्स शिकवायला आपल्याला आहेत आणि मुख्याध्यापक सर पण आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतात आणि कोर्सबद्दल पुरी माहिती आणि पुढचं जे आपल्याला कोर्स झाल्यानंतर कुठे जायचं काय ते सर्व माहिती आपल्याला मुख्याध्यापक सर देत असतात। तर आज शिक्षक दिनानिमित्त इथं आम्ही कार्यक्रम घेतला आहे आणि सर्वांची महत्त्वपूर्ण उपस्थिती होती आणि कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडला। तर हॅपी टीचर्स डे सर्वांना। माझं नाव पावरा रामदास आहे, मी नंदुरबारचा आहे। मला बऱ्याच ठिकाणी मी PG DMLTचे कोर्सेसचा माहिती काढली तेव्हा काही कुठं काही भेटलं तसं, पण ते काही भरणं होतं। पण इथं संभाजीनगरला जेव्हा आम्ही या कॉलेजचं इन्फॉर्मेशन काढली त्याच्यानंतर आम्ही ॲडमिशन घेतलं, त्यानंतर कळालं की ॲडमिशन घेतल्यानंतर लेक्चर्स, कॉलेज, प्रॅक्टिकल सगळे रेग्युलर होतात आणि आमचे हसन इनामदार सर आमचे प्रिन्सिपल आहे ते बी चांगले आहे आणि आज आम्ही टीचर्स डे सेलिब्रेट केला मस्त आनंदाने। सगळे स्टुडंट बी अवेलेबल आणि हॅपीनेस आहे आणि त्याच्यानंतर हॅपी टीचर्स डे। मेरा सबा खानम है, मैं PG DMLT में एडमिशन ली हूँ और मेरे कॉलेज का नाम है मातोश्री डॉक्टर कांचन शांतिलाल देसरडा पैरामेडिकल कॉलेज में मैंने एडमिशन ली हूँ और मैं परभनी से यहाँ पे पढ़ने के लिए आई हूँ। और मैंने ये सोचा था कि यहाँ पे सपोर्ट नहीं करेंगे ज़्यादा, लेकिन यहाँ पे बहुत ज़्यादा सपोर्टिव स्टाफ है, इसलिए आज थैंक यू टीचर्स, ऑल टीचर्स टू सपोर्ट मी। हैप्पी टीचर्स डे। नमस्कार, मी ज्योती प्रजापत, मी
नमस्कार, मी ज्योती प्रजापत, मी जाफराबाद इथून आहे. मी रेडिओलॉजी स्टुडंट आहे आणि इथं म्हणजे डॉक्टर DMLT कॉलेजला आम्हाला खूप छान वाटतं आहे. कॉलेजला येऊन आम्हाला म्हणजे पहिले माहीत नव्हतं, पण कॉलेज बघितल्यानंतर आमचे सर मॅडम जे आमचे प्रिन्सिपल आहेत ते आम्हाला शिकवणाऱ्या टीचर खूप छान आहेत, तर त्यांचे मी खूप धन्यवाद करते. आज आम्ही टीचर डे सेलिब्रेट केला त्याचे खूप आनंद वाटला आम्हाला आणि धन्यवाद.